पुन्हा एकदा पंचांचा येतो वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. अजूनही एक चेंडू हाताळला जात नाही आणि 3 धावा मात्र खर्च केल्या जातात. धावसंख्येत आपण पाहतोय भर 7 धावा. तर निश्चितच आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ निश्चितच दमन या साईडनं मात्र दाखल झाला या मैदानावर. निश्चितच AJ11 हो यावेळेला मात्र फुलरलेनचा चेंडू फलंदाज निश्चितच इथून मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये आणि तो निर्धाव चेंडू फ्रीची संधी होती. तुम्हाला मोठ्या स्ट्रोक मध्ये रूपांतर करणं खूपच गरजेचं होतं. RJ11 संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलं टॉस जिंकून. पाहूया किती धावांपर्यंत थांबवेल या समोरच्या संघाला. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू हाताळला मिस्टर रोहितनं. यावेळेला आता मात्र लय मात्र भेटलाय गोलंदाज रोहितला. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. मिस्टर रोहित वेगवान गोलंदाज, उंच पुरासा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावेंवर स्थिरावलाय. सचिन आणि संदीप सलामीची जोडी A1 ग्रुप या संघाकडून सध्या मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावीत. हो यावेळेला मात्र सलग तिसरा. नाखुश दिसतोय सचिन, कारण की धावा मात्र बनवाव्या लागतील फळीतून. ज्या पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता त्यावेळेला मात्र निश्चितच धावसंख्या कुठेतरी मात्र तुम्हाला बनवाव्या लागतील. एक मोमेंटम तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. फुलरलेनचा चेंडू यावेळेला मात्र खूप चांगला बॅकअप यष्ट्यांच्या मागे निश्चितच थर्डमॅन रिझनला आपण पाहतो मिस्टर साहिल जर्सी क्रमांक 35. परंतु एक धाव आणि धावसंख्येत 1 ने भर 8 धावेंवर पोहोचलाय. दोन चेंडू उर्वरित बाकी असतील या षटकातील. सुरुवातीचे 3 चेंडू निश्चितच अतिरिक्त धावा आल्या तरी हरकत नाहीये, परंतु खूप चांगलं कमबॅक रोहितनं केलं. AJ11 संघाकडून RJ11 संघ जिंकून मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाला आणि आतापर्यंत मात्र खूप चांगल्या 2 षटकांमध्ये हावी ठरतात. हो यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल की काय आणि पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. मिस्टर परतावं लागेल, संदीपला परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. उंचा पुरा हा फलंदाज, परंतु स्लोवर चेंडू आला आणि बॅटचा फ्लो मात्र आधीच ओपन झाला आणि त्यामुळे मात्र फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना मिस्टर विकास. शेवटचा चेंडू असेल. रोहित खूप चांगलं कमबॅक केलं, कौतुक करावं लागेल रोहितचं, कारण की पहिल्या 3 चेंडूंमध्ये खराब गोलंदाजीचा मुजारा मात्र पाहायला मिळाला. तदनंतर मात्र रोहितनं दाखवून दिलं की नाही, मला एकदा लय मिळाली तर मी देखील चांगली गोलंदाजी करेल आणि त्याच प्रत्यक्षीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चला शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 येईल संपुष्टात. न्यू बॅटर्स आपण पाहतोय मिस्टर विकास स्ट्राईक मार्कवर सज्ज. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 2 संपतय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकांवर 1 विकेट लॉस अँड 8 रन ऑन दिस बोर्ड. चला 8 धावा लागल्या जातात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहिलं ना तर निश्चितच इथून तुम्हाला आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र धाव फलकांवर लावाव्या लागतील. धाव संख्येला मात्र आकार द्यावा लागेल. चला षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरा संघाकडून प्रमुख गोलंदाज मिस्टर आपल्याला पाहायला मिळेल. श्याम येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर लेफ्ट हँड फलंदाज मिस्टर सचिन. सचिन एक सलामीवीर फलंदाज लेफ्ट हँड आहे, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल सचिनला देखील. हो यावेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी मात्र यस OUT रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या मात्र केली जाते या
फलंदाजाने निश्चितच विकासला परतावं लागेल बॅक टू दी पविलियन. ज्या चेंडूंवर निश्चितच आत्महत्या पाहायला मिळाली, कोणत्याही प्रकारची गरज नव्हती विकासला, परंतु समतोल राखणं देखील गरजेचं होतं. सचिन आणि विकास मध्ये चुकीचा कॉल दिला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस रुपेश. सचिनच्या फळीतून अजूनही एकही धावा मात्र येताना दिसत नाही. जास्तीत जास्त चेंडू डॉट आले त्या फलंदाजच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर श्याम. अचूक टप्प्याची गोलंदाजी. दॅट वॉज अनबिलिव्हेबल. ओहो, यावेळेला मात्र खराब फलंदाजी करतोय. एकही चेंडू मात्र फळीवर येऊ देत नाहीये सचिन. नजरा मात्र ठेवाव्या लागतील. सचिन आता मात्र खराब फलंदाजी करतोय. पाहूया या नंतर मात्र कशा पद्धतीची अटॅकिंग बॅटिंग तुम्हाला खेळावी लागेल. श्याम खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. RJ11. यावेळेला मात्र निश्चितच पायावर आदळला चेंडू. एक धाव बायच्या स्वरूपात इथे मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्यात 1 ने भर. धावसंख्या पुढे प्लाय होईल 9 धावा. चला 9 धाब्यांवर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलाय. षटकातील चेंडू बाकी 3. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 9 धावा लागतात धाव फलकांवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. श्याम समोर फलंदाज मिस्टर रुपेश. उंच पुराचा फलंदाज दिसतोय. हो, यावेळेला मात्र स्लोवर चेंडू निश्चितच बॅटचा फ्लो ओपन केला. हलक्या हाताने सिंगल रोटेट केली. पहिल्या चेंडूंवर स्वतःचा खातं ओपन केलं गेलं या रुपेशने. धावसंख्यात 1 ने भर आपण पाहतोय. 10 धावा. सर सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक आपण धाव फलकांवर पाहतोय 10. जर आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये निश्चितच क्रिकेट हा धर्म झालाय आणि या धर्माचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर आपल्याला या क्रिकेटला दिलाय. पुढे सरसावीत फुलरल्यांचा चेंडू. पहिली धाव येत या सचिनच्या फळीतून. निश्चितच दुहेरी धाव्यांचा प्रयत्न असेल का, परंतु एकाच धावेवर समाधान आणि धावसंख्यात 1 ने भर. चला शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी संत पद्धतीने धावा मात्र येत्या धाव फलकांवर. चांगली पार्टनरशिप तुम्हाला मात्र बिल्ड करावी लागेल सचिन आणि रुपेशला. जर आपण प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 23 धावा निश्चितच लागू शकतात. यावेळेला मात्र षटक क्रमांक 3 देखील संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 विकेटच्या पतनानंतर 11 धावा धाव फलकावर. चला आता मात्र 3 षटक मार्गस्थ असतील. 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय ना धावा झाल्यात 11 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहितला इंट्रोड्यूस केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला मात्र अडवले जाईल. रोहित वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 4थं षटक. फ्रंटलाईन गोलंदाजांचा वापर इथे मात्र RJ11 संघाकडून होताना दिसतोय. दरम्यान पुढील चेंडू. हो, यावेळेला मात्र पुढे सरसावीत चेंडूला ऑन साइडला सजवताना 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावेवर. धावसंख्यात 1 ने भर. धावसंख्या पोहोचतोय 12 धावेंवर. सचिनचा जर आपण विचार केला ना 13 चेंडूंमध्ये 5 धावेंवर खेळतोय. जास्तीत जास्त चेंडू फेस केलेत सचिननं, परंतु धावा देखील बनवाव्या लागतील या सचिनला. हो, यावेळेला मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू निश्चितच फलंदाजाला मात्र निश्चितच चकावला जातोय. बीट केला गेला. रोहितचं कौतुक करावं लागेल. रोहित आणि श्याम प्रमुख गोलंदाज संघासाठी चांगलं कार्य करतायत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चेंडू 3, 1 धाव खर्च केल्यात रोहितने. यावेळेला मात्र पाहूया निश्चितच राईट अप राऊंड द विकेट येताना रोहित पायावर चेंडू आदळला. चांगली लाईन ऍक्शन मात्र रोहितची दिसते.
ज्या पद्धतीने तो चेंडूला डिलिव्हर करतो निश्चित लॉंग रनअपने मात्र चेंडूला हाताळतोय उंचा पुराचा गोलंदाज मिस्टर रोहित पाहायला मिळतोय. तसेच समोरचा जर विचार केला रुपेश हा देखील एक उंच पुरा फलंदाज आहे. धावा मात्र बनवाव्या लागतील दोन्ही बॅटर्सला. षटकातील पुढील चेंडू फुलरल्यांचा चेंडू या वेळेला मात्र खूप चांगला क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 50 यस यष्टीरक्षकाच्या मागे निश्चितच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय हर्षित. यस हर्षितचं कौतुक केलं जाईल. 3 धावा जरूर वाचवल्या गेल्या. धावसंख्येत 1 ने बार धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकांवर 13 धावा. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मध्ये. अजूनही 13 धावा लागतात धाव फलकांवर. या वेळेला मात्र बॅटीची एज आणि परतावं लागतंय. यस फलंदाज सचिनला बॅक टू दी पविलियन. खराब कामगिरी 18 चेंडूंमध्ये 5 धावांवर बाद होतोय मिस्टर सचिन. चला 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 विकेटच्या पतनानंतर 13 धावा. लोअर स्कोरिंग सामना मात्र या 4 षटकांमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटक मार्गस्थ असतील. 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा येतील आपण पाहूया. फलंदाजी करणारा A1 ग्रुप ज्या पद्धतीने मात्र नाणेफेकी जिंकत मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याचा फायदा उचलत मात्र RJ11 संघ खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर चला रुपेश 5 चेंडूंमध्ये 2 धावेंवर खेळतोय आणि आता मात्र न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेशला. 4 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. तर चला नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चला सुनील येतोय. नवीन गोलंदाज सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलरल्यांचा चेंडू यावेळेला मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केलाय. ऑन साइडला चेंडूला मात्र इंट्रोड्यूस करताना दुहेरी धाव्यांचा प्रयत्न. खूप चांगली सुरू आहे. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा टिपल्या जातात. धावसंख्या 2 ने भर. यावेळेला मात्र 15 धावा धाव फलकांवर. इथे तुम्हाला मात्र निश्चितच षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. एक आव्हानात्मक धावा तुम्हाला सेट करावे लागतील. सुनील हो या वेळेला आडव्या बॅटचा प्रयत्न उशिरा का आलाय परंतु जरूर थेट आलाय. या वेळेला मात्र या इनिंगचा पहिला षटकार रुपेशच्या फळीतून. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 ऑन दिस बोर्ड. चला 21 धावा लागतात धाव फलकांवर. 21 धावांचा पल्ला आता मात्र गाठला जात आहे. 10 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि 10 चेंडूंवर जर 25 ते 30 धावा आल्या तर आव्हानात्मक धावा निश्चितच सेट केल्या जातील. आता मात्र रुपेश 7 चेंडूंमध्ये 10 धाव्यांवर खेळतोय. पहिला षटकार आलाय या इनिंगचा रुपेशच्या फळीतून. रुपेशला अजूनही खूप चांगली कामगिरी करावी लागेल. 21 धाव्यांवर धावसंख्या मात्र स्थिरावलाय. पुढील चेंडू मिस्टर सुनील. राईट आर्म राऊंड द विकेट. सुनील टू मिस्टर रुपेश. यावेळेला आडव्या बॅटचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने फील्डवर आला. पाहूया यावेळेला मात्र निश्चितच 2 धावा मात्र टिपल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि सोबत आहे मिस्टर सुरेश. धावसंख्या 2 ने भर. 23 धावा धाव फलकांवर जाऊन पोहोचल्यात. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंवर अजूनही षटकार चौकार आल्या तर शेवटच्या षटकांमध्ये निश्चितच 15-20 धाव्या आल्या तरी निश्चितच आव्हानात्मक धाव्या मानल्या जातील. हो यावेळेला मात्र बॅटिंग इनसाइड एज. हर्षित कोणती करणार नाही चुकी आणि बडी मछली जाल में फसते हुए रुपेशला यावं लागेल बॅक टू दी पविलियन. चला न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस व्हा. खूप चांगला खेळ रुपेशच्या फळीतून राहिला. 9 चेंडूंमध्ये 12 धाब्यांची खेळी करत मात्र बाद होतोय रुपेश. मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस मात्र बनविला कारण की इथून मोठे स्ट्रोक येणं देखील खूपच गरजेचं होतं आणि त्याच नादात मात्र फलंदाज रुपेश बाद होतोय.
तर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर निश्चितच धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धाव फलकांवर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर्सच्या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय, निश्चितच अक्षय नावाचा फलंदाज आपण पाहतोय. पॉपिन क्रीजवर सज्ज, समोर फलंदाज गोलंदाज सुनील. हो, यावेळेला मात्र भरपूर बाहेर जाणारा चेंडू, पंच दर्शवतात वाईटचा इशारा. 24 धावा आपण पाहतोय धाव फलकांवर. आज मात्र आजच्या दिवशी एसटी समाज ज्यातील बांधव खेळताना या संपूर्ण दिवसामध्ये दिसतील. निश्चितच आपण पाहणार आहोत या आजच्या दिवसामध्ये 5वा दिवस या स्पर्धेचा. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5 मधील. 24 धावा आपण पाहतोय, शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र लो फुलटस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सजवला, एक धाव कंप्लीट केलाय एकाच धावेवर. खूप चांगली फेकी क्षेत्ररक्षकाची. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकांवर 25 धावा. 30 चेंडूंमध्ये 25 धावा लागल्यात अजूनही. आता शेवटचं षटक असेल. चला, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चला, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. शेवटचं षटक असेल. 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील पाहूया आपण. नवीन गोलंदाज आपण पाहतोय साहिल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय ना, शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखतोय. जास्तीत जास्त धावा येण्याचं निश्चितच प्रयत्न तुम्हाला करावी लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू इथून तुम्हाला ह्या षटकांमध्ये चांगल्या रीतीने खेळावे लागतील. पहिला चेंडू हो आखूड पद्धतीचा चेंडू होता. यष्ट्यांच्या वरून येतोय, चेंडू येतोय निर्धाव. निश्चितच यष्ट्यांच्या वरून चेंडू येतोय. यावेळेला मात्र फटका फसलाय. हर्षित दुसरा जेल टिपतोय. निश्चितच हर्षित खूप चांगली क्षेत्ररक्षण करतो. हर्षितचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फाईन लेग यष्टीरक्षकाच्या मागे ठेवला गेला आणि खूप चांगली भूमिका मात्र निभावतोय आपल्या संघासाठी. चला, फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. तर ह्यानंतर मात्र नेक्स्ट मॅच असेल आईची आठवण विरुद्ध लिलकपाडा बी. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, जसं हे षटक संपेल तसं दोन्ही संघांचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येतील. आईची आठवण आणि लिलकपाडा बी तसेच प्रत्येक संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, ज्यावेळेला तुम्ही नाणेफेकीला याल त्यावेळेला मात्र संघाची प्रवेश फी सोबत घेऊन यायची आहे. चला, चेंडू बाकी आहेत 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत किती धावा येतील पाहूया. दरम्यान साहिल शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने मात्र इंट्रोड्यूस केला आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र आणखीन फटका बसतोय डीप मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आले होते, परंतु इथून मात्र फलंदाज बचावला जातोय. 2 धावा मात्र टिपल्या जातात. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावेंवर. 27 धावा लागल्या जातात धाव फलकांवर. 5 विकेटचं पतन देखील झालेलं आहे. फलंदाजी करणारा संघ A1 ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटचा प्रयत्न स्लॉट मध्ये आला आणि चेंडूला मात्र बिरकावून दिलाय. सरळ सीमा रेषे पलीकडे येतोय षटकार. ह्या इनिंगचा दुसरा षटकार मात्र पाहायला मिळतोय. निश्चितच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर राहुल. निश्चितच या स्ट्रोकची मात्र निश्चितच गरज होती फलंदाजी करणाऱ्या संघाला. A1 ग्रुप निश्चितच धावसंख्या आता मात्र जमवल्या 33 धावा.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय राहुलच्या फळीतून षटकार. अजूनही एक चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. चला 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यात. धावसंख्या 39 धाव्यांवर जाऊन पोहोचलाय. आता मात्र धाव्या चांगल्या पद्धतीने सेट झाल्यात. आव्हानात्मक धाव्यांचा विचार केला होता, ते धावा मात्र धाव फलकांवर लागल्या जातात. चला शेवटचा चेंडू आहे. या वेळेला मात्र पाहूया काय घडेल. रनआउटची संधी आहे. एक धाव कंप्लीट केलाय आणि पंचांचा येतोय नोचा इशारा. फ्री हिटची संधी असेल. एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या 41 ऑन दिस बोर्ड. 41 धावांवर धावसंख्या मात्र लागल्या जातात. चला शेवटचा चेंडू आहे. फ्री हिटची संधी आहे. झेल बाद कोणत्याही प्रकारचा होणार नाही. रनआउटच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद होईल. हो, या वेळेला मात्र निश्चितच विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. यस, आउट होईल आणि 42 धावांचं टार्गेट असेल RJ11 संघासमोर. चला नेक्स्ट मॅच असेल आईची आठवण विरुद्ध टिलकपाडा बी. कमेंट तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच नमित घरात आपण आपल्या समोरच्या दिशेने कॅमेरामॅन नमित घरात तसेच टेक्निकली स्कोरर सुमित राऊत ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण तसेच आमचे मॅन्युअली स्कोरर प्रशांत राऊते आमच्या सोबत. चला फलंदाज RJ11 संघाकडून श्याम आणि सोबत असेल.
आर्यन अशी सलामीची जोडी 36 चेंडूंमध्ये 42 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय RJ11 संघा समोर A1 ग्रुप या संघाने. तर नेक्स्ट मॅच असेल आईची आठवण विरुद्ध लिलकपाडा बी. श्याम आणि सोबत असेल आर्यन. चला पंच, खेळाडूंना ताकीद द्या, त्वरितच मॅचला मात्र सुरुवात होईल. चला दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होतोय RJ11 संघासमोर. 42 धावांचं टार्गेट. रुपेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 36 चेंडू 42 धावांचं टार्गेट RJ11 संघासमोर समोर ठेवलंय A1 या ग्रुपने. चला सुरुवात होतोय सेकंड इनिंगला. पहिला चेंडू रुपेश. यावेळेला मात्र अतिरिक्त धावेने इथे मात्र सुरुवात केली जाते गोलंदाज रुपेश कडनं आणि इथून मात्र संघाचा श्री गणेशा RJ11 संघाकडून पाहायला मिळतोय. आता मात्र 36 चेंडू मध्ये तुम्हाला 41 धावांची गरज आहे. 36 चेंडू 41 धावा. श्याम चांगलं अष्टपैलुत्व प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी मागच्या इनिंग मध्ये दिसला. हो, यावेळेला मात्र पहिला चेंडू आखूळ पद्धतीचा चेंडू सरळ फाईन आहे आणि पहिला चौकार या इनिंगचा श्यामच्या फळीतून. घनागती स्ट्रोक, मिळतील धावा 4. एक चेंडू 5 धावा. आता असं समीकरण पहिल्या चेंडूंवर लावलं गेलं श्यामने. गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली कौशल्य दाखवलं श्यामने आणि आता मात्र फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूंवर आपला क्लास दाखवतोय मिस्टर श्याम. दरम्यान पुढील चेंडू रुपेश टू मिस्टर श्याम. यावेळेला मात्र सुरू आहे कॉपी बुक स्ट्रोक. निश्चितच या स्ट्रोक वर मात्र नजरा लागल्या होत्या पूर्णपणे. खूप चांगला स्ट्रोक, मिळतील धावा 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. निश्चितच मागच्या चेंडूचा जर विचार केला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक सजवला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खूप चांगली ड्राईव्ह पाहायला मिळाली श्यामच्या फळीतून. 2 चेंडू 9 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. श्याम हा एक खूप चांगला खेळाडू दिसतोय RJ11 संघाकडून. चला पुढील चेंडू रुपेश वर मात्र हल्ला चढवला या 2 चेंडूंवर. 42 धावांचं टार्गेट उद्दिष्ट परिपूर्ण करताना यावेळेला मात्र पुनश्च एकदा निश्चितच उसळी घेत चेंडू मात्र यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि निश्चितच निर्धाव चेंडू येतोय. चला 3 चेंडू 9 धावा धाव फलकांवर आपण पाहतोय. रुपेश पुनश्च एकदा राईट टर्म राउंड द विकेट येताना. यावेळेला मात्र फटका नो मॅन स्लॅन्ड्स मध्ये सजवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक यस खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. यस डीप मध्ये जाऊन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला राऊंड दूरवर जाऊन खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. क्षेत्ररक्षकाने 2 धावा वाचवल्या. धावसंख्या 2 ने 11 धावा आपण पाहतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक पहिलं 42 धावांचं टार्गेट समोर ठेवत असताना श्याम आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या लय मध्ये फलंदाजी करतोय. लवकरात लवकर निश्चितच मॅचला फिनिश करण्याचा निश्चितच प्रयत्न मात्र फलंदाज श्यामचा इथे दिसतोय. त्याच प्रकारची फटकेबाजी, त्याच प्रकारची शॉट सिलेक्शन मात्र निश्चितच फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत. 11 धावा लागल्या तर धाव फलकांवर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 4 चेंडूंमध्ये 10 धाव्यांवर खेळतोय सध्या मिस्टर श्याम. हो, यावेळेला मात्र बॅकफूटवर येऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र इथे निश्चितच षटक क्रमांक अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक पहिला आता येईल संपुष्टात. 5 धावा पण 11 धावा पण पाहतोय धाव फलकांवर. यावेळेला मात्र सुरेख कट निश्चितच
पाहायला मिळाली. स्वतःजवळ स्ट्राईक रोटेट ठेवेल पुढच्या षटकांमध्ये आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 12 धावा विदाउट लॉस ऑन दिस बोर्ड. चला आता आपण समीकरण पाहिलं तर 30 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असेल RJ11 या संघाला. 30 मध्ये बनवायचे 30 धावा. श्याम वैयक्तिक 6 चेंडूंमध्ये 11 धावेंवर खेळतोय. अजूनही आर्यनला मात्र स्ट्राईकवर येऊ देत दिलं नाहीये. खूप चांगल्या पद्धतीची रणनीती स्ट्रॅटेजी निर्माण केलाय. चला 30 चेंडू 30 धावांची गरज. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय येतोय. अक्षय येतोय. गोलंदाजी ट्रॅक संख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. सॉरी धावा आपण पाहतोय. यावेळेला मात्र सुरेख डाऊन द ग्राउंड, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड होईल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या चेंडूंवर डक आउटचा शिकार होतोय. मास्टर आर्यन येतोय बॅक टू दी पवेलियन. आर्यन मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये. चला विवेक येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अक्षयला पहिल्या चेंडूंवर विकेट्स मात्र मिळवून दिलाय. फुलरलेनचा चेंडू निश्चितच पाहूया. रनआउटची संधी आहे. निश्चितच श्याम एक मोठा फलंदाज होता. निश्चितच क्षेत्ररक्षकाने चेंडू हातामध्येच ठेवला. धावसंख्येत 1 ने वर धावसंख्या पुढे प्लॉग होईल. 1 ने 15 धावेंवर धावसंख्या जाऊन पोचेल आणि आता मात्र स्ट्राईक मार्कवर आमंत्रित केलाय मिस्टर श्यामला. अक्षय टू मिस्टर श्याम. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव करता करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय, परंतु एकाच धावेवर समाधान. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या आपण पाहतोय. 16 ऑन दिस बोर्ड. 1 विकेट लॉस ऑन दिस बोर्ड. चला 16 धावेंवर धावसंख्या मात्र स्थिरावलाय. 42 धावांचा टार्गेट. लोअर स्कोरिंग म्हणता येणार नाही, कारण की क्रिकेट अनिश्चित असा खेळ आपण सतत म्हणतोय. दिस इज अ जेंटलमॅन गेम. हो, यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू रडार मध्ये आला नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 नंबर आपण पाहतोय. 17 धावेंवर धावसंख्या जाऊन पोहोचलाय. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले कार्य करताना. दोन्ही पंचांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून देखील कौतुक. खूप खूप आभार. दरम्यान पुढील चेंडू. हो, यावेळेला मात्र सुरेख फटका डाऊन द ग्राउंड. फटका अतिशय चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय. सरळ सीमारेषे पलीकडे येतोय. चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. 21 धावेंवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचला या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला समीकरण 24 मध्ये बनवायचे 21 धावा. अर्ध्या धावा मात्र धाव फलकांवर लागल्यात. अर्ध्या धावा अजूनही तुम्हाला बनवायच्यात विजयासाठी. RJ11 दमन आपण हा संघ पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला या संघाने.
चला गोलंदाज येतोय सूरज सुरेश येतोय नवीन गोलंदाज 24 मध्ये बनवायच्यात 21 धावा 24 चेंडू 21 धाव्यांची गरज आपण पाहणार आहोत समोर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मार्क वर सध्या आहे मिस्टर विवेक फुलर लेनचा चेंडू या वेळेला मात्र पंचांचा येतोय नोचा इशारा एकूण धावा मिळतील 5 आणि निश्चितच आता मात्र संधी असेल फलंदाजाला फ्रीची संधी आहे धावसंख्येत 5 ने भर आपण पाहतोय धाव फलकांवर 26 26 धावा पाहूया मोठा स्ट्रोक येईल का विवेकच्या फळीतून 26 धावा आतापर्यंत लागतात धाव फलकांवर नोचा चेंडू फ्री हिटची संधी पाहूया यावेळेला मात्र यस इनसाइड एज परंतु फलंदाज बाद होणार नाही आहे कारण की फ्री हिटची संधी होती येतोय निर्धाव चेंडू 9 चेंडूंमध्ये 17 धावांवर खेळतोय नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज मिस्टर श्याम षटकातील चेंडू हाताळताना अजूनही 5 चेंडू मात्र उर्वरित बाकी आहेत या षटकातील यावेळेला मात्र बाहेर जाणारा चेंडू पंच दर्शवतात यस इट इज वाईट चला वाईट चेंडू असेल प्लीज चला पंचांना हात दाखवू नका आपण खेळ खेळतोय सभ्य माणसांचा चले जावचा नारा इंग्रजांनी लावला परंतु संपूर्ण भारतामध्ये क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर निश्चितच धर्म झालाय आणि या धर्माचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर दिलाय या भारतानं चला 27 धावा आपण पाहतोय धाव फलकांवर विवेक पुन्हा एकदा तयार स्ट्राईक मार्कवर यावेळेला यस इनसाइड एज परतावं लागेल विवेकला बॅक टू दी पवेलियन दुसऱ्या विकेटचं पतन होताना विवेक होतोय बाद न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस व्हा चला न्यू बॅटर्स येतो मैदानाच्या आतमध्ये रुपेश येतोय रोहित येतोय फलंदाज 27 धावा आपण पाहतोय धाव फलकांवर रोहित न्यू बॅटर्स सज्ज होईल खेपट्टीवर आपण पाहताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर निश्चितच खूप चांगला मनसुबा बनवला फलंदाज स्ट्रॅटेजी मात्र खूप चांगली वेगळी होती फलंदाज आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याच्या मूड मध्ये राहिला परंतु निर्धाव चेंडू गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सुरेश आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना फक्त 6 धावा खर्च केले आणि 1 विकेट देखील मिळवून दिलाय खूप चांगली गोलंदाजी खूप चांगला कमबॅक म्हणावं लागेल यावेळेला मात्र यस बॅटीची कळा लागली यस यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगली क्षेत्ररक्षण थर्डमॅन फाईन लेगला 2 खेळाडू परंतु यस पंचांचा येतोय वाईटचा इशारा धावसंख्येत एक अतिरिक्त भर 28 धावा सॉरी 29 धावा मात्र लागतात धाव फलकांवर यावेळेला मात्र यस प्लम मध्ये सापडतो लाऊड अपील आणि ती पंचांनी उचलून धरलाय यावेळेला मात्र परतावं लागेल फलंदाज आल्या आल्या परत माघारी जाताना दिसतोय मिस्टर रोहित बॅक टू दी पवेलियन चला धावसंख्या 29 धावांवर जाऊन स्थिरावलाय षटक क्रमांक 3 अजूनही 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत तर पुन्हा एकदा मी आमच्या स्कोरर कडून मॅन्युअली स्कोरर कडून दिलगिरी व्यक्त करतो स्कोर झालाय 28 धावा धाव फलकांवर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुनील येतोय
ह्या षटकांमध्ये मात्र दुसऱ्या विकेटचं पतन यश मिळतंय सुरेशला. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेश 7 धावा खर्च केल्यात. चेंडू बाकी असेल या षटकातील. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो यावेळेला मात्र आउट स्विंग पद्धतीचा चेंडू निश्चितच पडता क्षणी निश्चितच बाहेर पळाला. सुरेश अजूनही शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिरावलाय 28 धावेंवर. सुरेश आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 आता येईल संपुष्टात या चेंडू नंतर. यस थोडासा निश्चितच व्यत्यय येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सुरेशला कोणत्याही प्रकारचा चेंडू नसेल. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला मात्र ऑफ रिजनला खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 विकेटच्या पतनानंतर 28 धावा. स्क्वायर रन रेटचा विचार केला 4च्या सरासरीने निश्चितच धावा येत होत्या, परंतु आता मात्र विजयासाठी आपल्याला बनवायचे आहेत. 18 चेंडूत 14ची गरज असेल. 18 चेंडूत 14 धावेंची गरज. चला 18 चेंडू 14 धावेंची गरज. नवीन गोलंदाज येतोय मिस्टर राहुल. ह्या इनिंगचा मॅन इन फॉर्म आता मात्र स्ट्राईक मार्कवर सज्ज मिस्टर श्याम, जो खेळतोय 9 चेंडूंमध्ये 17 धावेंवर वैयक्तिक फलंदाजी करतोय. 18 मध्ये बनवायचे 14 धावा. हे षटक तितकंच महत्वाचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. मिस्टर राहुल हो यावेळेला मात्र पॅडल स्वीप केलाय. यस फटक्यात आहे वजन. धावा मिळतील इतर डझन. खूप चांगला स्ट्रोक. येथील धावा 6. आता अवघ्या फक्त धावा बनवायच्या तुम्हाला. निश्चितच 7 धावेंची गरज आहे. चला 8 धावेंची अजूनही गरज आहे. मात्र वेगवान चेंडू निश्चितच बॅकफुटवर येऊन खेळण्याचा कट करण्याचा प्रयत्न राहिला. मागच्या चेंडूचा विचार केला. पॅडल स्वीप केलं. उलर लेनचा चेंडू आणि दिशा दिली. आता येतो निर्धाव चेंडू. अजूनही 8 धावेंची गरज. 16 चेंडू मध्ये 8 धावा बनवायच्यात विजयासाठी RJ11 संघाला. हो यावेळेला मात्र स्लोवर चेंडू गतीमध्ये थोडस परिवर्तन. 15 चेंडू आणि 8 धावेंची गरज. श्याम वैयक्तिक खेळतोय. 12 चेंडूंमध्ये 23 धावेंवर एकेरी झुंज लढविताना मिस्टर श्याम. हो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. डीप मध्ये कोणी नाही आहे आणि इथून मात्र चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. चौकार. चला आता अवघ्या 4 धावेंची गरज. आपण पाहिलं आपल्या साईड स्क्रीनवर. निश्चितच खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला श्यामच्या फळीतून. षटकातील 5वा चेंडू मिस्टर राहुल. अवघ्या 4 धावेंची गरज आपण पाहतोय. आणि ह्या वेळेला मात्र यस या वेळेला विजयी चौकार येतोय श्यामच्या फळीतून. चेंडू मात्र चांगला होता, परंतु यष्टीरक्षक आणि फाईन लेग थर्डमॅनचा खेळाडू मात्र होतोय बीट. विजयाचा येतोय चौकार श्यामच्या फळीतून. 13 चेंडूंमध्ये 27 धावा आणि या महत्वाच्या धावा करीत संघाचं पहिलं विजयाचं पाऊल पुढे टाकलंय. वेल प्लेड. तर नेक्स्ट मॅच आईची आठवण विरुद्ध लिलकपाडा ए. आणि लिलकपाडा ए won the toss and choose the ball first.